प्रोडक्ट कॅटेगरीच्या टेबल मध्ये आले, प्रोडक्ट सब कॅटेगरीच्या काय तिथे गडबड एरर झाली. आहे तिथे काहीतरी. अच्छा ठीक आहे, मग 2 वेळेस केलं वाटतं. ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट स्क्रीन दिसते. अरे सर, आता मी तुमच्यावाले तर झाले चेंज, मला परत टर्मिनेट आहे करायला लागेल का आता? 2-3 वेळेस. स्नेहा स्क्रीन दिसते का? हेलो, बट एटलीस्ट थंब करो, कुछ तो करो. ओके, ठीक आहे. सो यास जे आपण शिकलोय ना आतापर्यंत ते इथे आहे. टूल टिप वगैरे, बुकमार्क सिलेक्शन सगळं आहे इथे. प्लस एक अजून ऍड केलेलं आहे. दिस इज हे मेजर्स आहेत. सेम पिरियड लास्ट इयर म्हणजे जे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स आहेत ना, त्याच्यातले हे फंक्शन्स आहेत. सेम पिरियड लास्ट इयर, पॅरलल पिरियड आणि डेट ऍड. आपण डेट ऍड बघितलंय, बट हे फंक्शन्स आपण बघितलेले नाहीत. सेम पिरियड लास्ट इयर, पॅरलल पिरियड याचे आउटपुट कसे भेटता येते ते इथे सांगितलेले. डिफरन्स काय, जसं की सेम पिरियड लास्ट इयर आणि पॅरलल पिरियड मध्ये काय डिफरन्स आहे तो डेटच्या माध्यमातून ते सांगितलंय. जसं की स्टार्टिंग डेट आणि लास्ट डेट काय येईल सेम पिरियड लास्ट इयर जर वापरला, आणि एंड डेट काय येईल. सर सॉरी, सगळेच बंद कर आणि ते खालचं वाला चालू ठेव. नाही, ते पण बंद कर त्या साईडला. हा, ते तिथलं वरनं तिसरं कर. नाही, ते साईड. अरे नाही यार, ते थांब, ते बरोबर आहे. 2च मिनिटं जाते. नाही बंद कर. खालचंच आहे वाटतं, खालचंच आहे. हा थांब जरा, ते होईल चालू. ते छोटे लाईट आहेत डोळे. ठीक आहे. सो इथे दोन जे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स आहेत त्यांच्यामधलं डिफरन्स इथे सांगितलेला आहे. तर ते तुम्ही अनालाइज करा त्या टेबल्स मध्ये. लेट्स से तर जर मी सेम पिरियड लास्ट इयर याची फ्रॉम आणि टू डेट आहे, म्हणजे ते फंक्शन वापरून फ्रॉम आणि टू डेट मी जर काढली, तर लेट्स से जानेवारी 2016 साठी मला जो डेटा भेटेल तो जानेवारी 2015, 1 जानेवारी 2015 ते 31 जानेवारी 2015 भेटेल. सेम पिरियड लास्ट इयर आहे, राईट. हा करंटचा डेटा आहे. जानेवारी लेट्स से 2016 आहे, म्हणजे लेट्स से करंट आहे. त्याचा प्रिव्हियस इयर कुठला, 2015. सो सेम पिरियड लास्ट इयर तुम्हाला त्याच्या प्रिव्हियस इयरच्या जे तुमचं सिलेक्शन असेल त्या सिलेक्शनच्या प्रिव्हियस इयरचा डेटा देतो. पण पॅरलल पिरियड काय करतं, पॅरलल पिरियड मध्ये बघा, पॅरलल पिरियड मध्ये 1/1/2015 ते 31/12/2015 हा पूर्ण इयरचा डेटा देतो तुम्हाला. समजतंय. सेम पिरियड लास्ट इयर, लेट्स से मी जर जानेवारी 2016 साठी सेम पिरियड लास्ट इयर फंक्शन यूज करून जर सेल काढला, तर तो मला जानेवारी 2015 चा सेल देईल. बरोबर. पण मी जर पॅरलल पिरियड हे फंक्शन वापरून जर सेल काढला, तर तो मला पूर्ण होल इयरचा सेल देईल. आता समजलं. ठीक आहे. लेट्स से बघ, इथे एक्झाम्पल मध्ये टोटल रेव्हेन्यू आहे, बरोबर. जर टोटल रेव्हेन्यू 585 आहे 2015 साठी. ओके. सो लेट्स से आपण 2016 साठी चेक करू. इथे टोटल रेव्हेन्यू जर ह्या 2016 चा 432 आहे. नाही ग्रुप सर. दिसते आता दिसते. सो जर मी टोटल रेव्हेन्यू बघितला, टोटल रेव्हेन्यू 2016 साठी 432,425, बरोबर. जर मी सेम पिरियड लास्ट इयर फंक्शन यूज करून जर रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला, तर तुम्हाला 585 देईल, म्हणजे जानेवारी 2015 चा रेव्हेन्यू देईल.
पण जर रेव्हेन्यू मी पॅरल पिरियड फंक्शन वापरून जर काढलं ना, तो मला पूर्ण इयरचा देईल. 6404,933 जे आहे ते पूर्ण इयरचा आहे. 2015चं जे होल इयर आहे ना त्याचा सेल आहे. मी 2015 सिलेक्ट केलं तर ही दिसते 6404,933. हा 2015चा टोटल रेव्हेन्यू आहे. तो टोटल रेव्हेन्यू तो मला कधी देतो, ज्यावेळेस मी पॅरल पिरियड नि एखादं आउटपुट काढतोय. टोटल रेव्हेन्यूला जर मी पॅरल पिरियडने कॅल्क्युलेट केलं तर तो मला 16 साठी 2015च्या पूर्ण वर्षाचा सेल देईल. पण सेम पिरियड लास्ट इयर फक्त त्या पर्टिक्युलर मंथचा सेल देतो. डेट ऍड आपण जे फंक्शन वापरलं ते डेट ऍड फंक्शन वापरलं. प्रिव्हियस इयरचं जे कॅल्क्युलेशन होतं ना, आपण जसं टोटल सेल्स प्रिव्हियस इयर कॅल्क्युलेट केला, तिथे आपण काय केलं, कॅल्क्युलेट टोटल सेल डेट ऍड हे फंक्शन वापरलं होतं. सो डेट ऍड फंक्शन जे आहे ते डेट ऍड फंक्शन मध्ये जर मी बघितलं, तो आपण जो इंटरवल देतो ना, तिथे इंटरवल देतो की -1 इयर. सो डेट ऍड फंक्शन मध्ये तो इंटरवल आपण डेटच्या लेवल पासून देऊ शकतो. डेट, मंथ, क्वार्टर आणि इयर. पण सेम पिरियड लास्ट इयर मध्ये तो तुम्हाला फक्त मंथ, क्वार्टर आणि इयरने देता येतो. ठीक आहे, येते लक्षात? म्हणजे सर या वर्षी समजा जानेवारीचा सेल समजा 1 लाख आहे, आणि मी सेम पिरियड लास्ट इयर म्हणलं तर तो मागच्या वर्षीचा जानेवारीचा दाखवलं. हो आणि क्वार्टरला पण तसं करतात. हो. पण जर तू पॅरल पिरियडने कॅल्क्युलेट केलं तर तू पूर्ण वर्षाचा दाखवेल तुला, तो कोणता दाखव? मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचा. पॅरलल पिरियड पॅरल पिरियड मध्ये फक्त वर्षाचाच ऑप्शन आहे. ऑप्शन काय नाही तिथे. तुम्ही पॅरल पिरियड जर फंक्शन वापरला आणि डायरेक्टली कॅलेंडर डेट पुट केलं तर तो तुम्हाला लेट्स से इथे जर पॅरल पिरियडचा मी जो टॅक्स ओपन केला इथे, हे बघ इथे पॅरल पिरियड, इथे जो आता लेट्स से इथे जे इयर आहे ना, इथे बघा मंथ, क्वार्टर, इयर 3 ऑप्शन आहेत माझ्याकडे. जर मी याला इयर सिलेक्ट केलं ना, आता इथे लेट्स से मी हे -2 इयर, पास्ट 2 इयरचं बघतोय. पॅरल पिरियडने पास्ट 2 इयरला जातो. सो पास्ट 2 इयरला जाण्यासाठी तो काय करेल, मग 16 साठी तो 17 म्हणजे 17 साठी तो 15चा दाखवेल, पण 15च्या पूर्ण वर्षाचा दाखवेल. तो जानेवारी, आता जसं आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन कसं होतंय, मंथ वाईज सेल वेगवेगळा दाखवतो. टोटल रेव्हेन्यूचा जानेवारीसाठी इतका, फेब्रुवारीसाठी इतका. तर तो लेट्स से 2000 जर मी 17चा विचार केला तर 2017च्या जानेवारी मध्ये लेट्स से पर्टिक्युलर XYZ 100 सेल आहे. सो सेम पिरियड लास्ट इयरने तो जानेवारी 2016चा दाखवेल. ते मंथला नो, तसं नाही. नाही, हे बघा, आता ह्याच्यामध्ये पॅरल पिरियड मध्ये यू गेट द हे डेटा बघा. ऑफ युअर प्रिव्हियस. इथे बघा, इथे लक्ष द्या. ठीक आहे, इथे डेट, स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट आहे. म्हणजे जो आपल्याला डेटा भेटणार आहे ना, त्याची स्टार्टिंग डेट आहे, एंडिंग डेट आहे. ठीक आहे. जर मी 2016चा विचार केला जानेवारी महिन्यासाठी, तर सेम पिरियड लास्ट इयरची डेट, स्टार्ट आणि एंड डेट काय आहे, 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत, म्हणजे 1 महिन्याचा पिरियड आहे, बरोबर. पण पॅरलल पिरियड साठी तो पिरियड किती आहे, 1 जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, 1 वर्षाचा पिरियड. समजतंय? हो. सर मध्ये खाली मंथचं दाखवेल का असं? मंथ करून बघूयात ना आपण. लेट्स से आम्हाला वाटलं की पॅरलल पिरियड डायरेक्ट Years. मग मी तेच विचारणार. इथे इथे पास्ट 2 इयर आहे ना. ते गणलं आहे का? नाही. ते -1 इयरच्या ऐवजी आपण करूया मंथ. ठीक आहे, मंथ करून बघूया काय येते. ठीक आहे, तो पॅरलल पिरियड साठी तो आता काय देतोय मला, मंथ वाईज. मंथ वाईज देतोय ना. म्हणजे लेट्स से जर फेब्रुवारी साठी तो जानेवारीचा देतो,
हा, म्हणजे मागच्या महिन्याचं देतो कारण मंथ गेलो ना आपण एक हा. पास्ट 1 मंथ गेलोय ना. सो फेब्रुवारीसाठी तो जानेवारीचा देतोय. बट इथे बघा आता इथे काय वापरले आपण सेम पिरियड लास्ट इयर वापरले ना, कारण इथे लास्ट इयर वापरले म्हणून हा इयरली देतोय. सो मग जर मंथली वापरलं तर हे आउटपुट सेम येईल, हे इथे येईल. इयरली म्हणून इथे आलंय. मग सर हे दोन वेगवेगळ्या फंक्शनची गरज नाही तसं नसतं. जर मी इयरली साठी कॅल्क्युलेट करायला गेलं ना तर इयरली साठी पॅरल पिरियड काय करतात, होल इयर कन्सिडर करतात. जर मी इथे आता ह्या केसमध्ये लेट्स से सेम पिरियड लास्ट इयरचं जे फंक्शन आहे ना, सर पण ते ठीक आहे मागच्या महिन्यातच दाखवते ते. सेम पिरियड लास्ट इयर मध्ये तुमच्याकडे ऑप्शन नसतो त्याला, तुम्ही मंथ इयर ओके असं काही ऑप्शन देऊ शकतो. त्याचं नावातच आहे ना सेम पिरियड लास्ट इयर. ठीक आहे ना. तो सो लास्ट इयरच्या प्रमाणे तो पिरियड म्हणजे आता 2015ला 14ला डेटा नाहीये ना, सो 15ची लास्ट इयर नाहीच आहे म्हणून तो ब्लँक आहे इथे. आणि 16ची लास्ट इयर 15 आहे म्हणून 15 पासून डेटा दिलाय तुम्हाला आउटपुट. सर पण ते एक हे बघा आता 2016 जानेवारी आणि तिथं जानेवारी 1 2015 to 31st 1 आणि तिथं बघितलं तर एक महिना हा एक मग वर्षाचा काय संबंध कारण आहे? की तो इथं फिल्टर झाला ना मंथ वाईज फिल्टर झाला तो मंथ वाईज ह्या मंथनुसार फिल्टर झाला तो. तो काय म्हणतोय ऐक ना त्याचं नावातच आहे सेम पिरियड लास्ट इयर. आता जानेवारी हा आता जानेवारी चालू आहे, तो last अरे year तो चा आहे. डिसेंबरचा झाला ना 1/12 आहे. मग जानेवारीचं कुठं दाखवते लास्ट इयर? तिथं बघ ना क्वार्टर 1 हा तिथं बरोबर Let's say- let's say- हा आणि ते साईडचा डेटा बघ. आता जर मी इयर वाईज केलं इयर अरे वाईज, हा तो 50 हा गॉट इट सॉरी माय बॅड. ठीक आहे ना. इयर वाईज केलं तर तो इयरली दाखवेल. हो. मी मंथ वाईज बघत होतो सो मंथ वाईज हा दाखवेल. कळालं नो डाऊट. ठीक आहे. सो इंटरव्ह्यूला काय विचारतात तुम्हाला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॅरलल पिरियड आणि डेटा. जर कारण जर मी मंथली केलं तर मंथली मला पण तो प्रिव्हियस मंथच देतोय राईट. कारण म्हणजे डेट ऍडचं लेट्स से खाली एक्झाम्पल आहे बघा इथे. So मी याला आता कमी करतोय. सर काय सांगितलं तुम्ही आता इंटरव्ह्यू क्वेश्चन? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॅरलल पिरियड आणि डेट ऍड फंक्शन. सगळ्यात पहिला डिफरन्स काय, डेट ऍड फंक्शन मध्ये जो इंटरवल असतो आपण जो क्वार्टर डेट आणि इयरच्या फॉर्म मध्ये मेजर करतो तो डेट ऍडच्या फंक्शन मध्ये आपल्याला डे लेवल पासून देता येतो. म्हणजे मी लेट्स से पास्ट 2 डेज पास्ट 1 डेजचं पण सेल्स काढू शकतो त्या फंक्शन. पण पॅरल पिरियड मध्ये तो जो इंटरवल असतो तो आपल्याला मंथ क्वार्टर आणि इयरच्या फॉर्म मध्ये देता येतो. तिथे डेटची लेवल देता येत नाही पॅरल पिरियड मध्ये. डेट ऍड मध्ये फ्रॉम द डेट. ओके. लेट्स से मी जर पॅरलल पिरियड फंक्शन ओपन केलं, ठीक आहे, हे जे लास्ट आहे ना मंथ, याला जर मी केलं तर इथे बघा मंथ क्वार्टर इयर 3च आहेत फक्त. ओके. आणि डेट ऍडचं जे फंक्शन आहे आपलं डेट ऍड, इथे बघा हे जे इयर दाखवले ना, या इयरला जर मी काढलं तर इथं डे लेवल पासून आहे, डे मंथ क्वार्टर इयर. सो हा एक मेन डिफरन्स आहे दोघां फंक्शन मधला. कॅल्क्युलेट फंक्शन लेट से आता मला आपल्याला काही पण कॅल्क्युलेशन करायचं असलं तर यूज करणार आहे. तुम्ही कसलं काय? आता लेट से तुम्ही जर फक्त समेशन ऑफ, आता नॉर्मली तुम्ही एखाद्या कॉलमचं तुम्हाला जर सम करायचं असेल तुम्ही काय मेजर देता, सम ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉलम. ते कॅल्क्युलेट तिथे पण असतं. तुम्ही जर तो जो मेजर आहे तो असं लिहिला कॅल्क्युलेट इन ब्रॅकेट सम ऑफ असं लिहिलं तरी तो वर्क होतो. सो कॅल्क्युलेट तिथे Bracket मध्ये sum परत bracket मध्ये देत आपण. हा म्हणजे लेट से पण सर हे पहिलं फंक्शन घेताना ना ते एक्सप्रेशन म्हणजे मेजर्सच घेते कॅल्क्युलेट. आता लेट से इथे सम एक्स आहे, इथे कॅल्क्युलेट नाही ना. हा सो मी याला जर असं केलं कॅल्क्युलेट
येते लक्षात? याला जर रन केलं तरी तो रन होईल, कारण कॅल्क्युलेट फंक्शन जे नॉर्मली कॉलम लेवलवर ऑपरेशन चालतात तिथे ते, जिथे आपण युज करत नाही कॅल्क्युलेट, तिथे ते इनविजिबल फॉर्म मध्ये असतं. आणि जिथे तुम्ही फोर्सफुली सांगता की कॅल्क्युलेट म्हणून, कॅल्क्युलेट टाईप करून तिथे मेजर मध्ये मेन्शन करता, त्यावेळेस तुम्हाला एक्सटर्नल फिल्टर, तुम्ही ऍडिशनल फिल्टर त्याच्यामध्ये लावू शकता. जसं ते आता कसे दोन एक्सप्रेशन घेतात, पहिलं एक्सप्रेशन घेताना फिल्टर घेतो. हो, एक्सप्रेशन मध्ये आपण काही मल्टिप्लिकेशन वर काही टाकायचं ते टाकतो. फिल्टर मध्ये म्हणजे काय फिल्टर मध्ये जसं आपल्या केसमध्ये लेट्स से आपण रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केला प्रिव्हियस इयरचा, या सेल कॅल्क्युलेट केला प्रिव्हियस इयरचा, मग प्रिव्हियस इयरचा सेल कॅल्क्युलेट करायचा होता मला, सो मी काय म्हणलं की कॅल्क्युलेट माझं टोटल सेलला कॅल्क्युलेट कर. पण कसं कॅल्क्युलेट कर की डेट ऍड मध्ये, हे डेट ऍड फंक्शन वापरलं मी. डेट ऍड मध्ये मी काय कंडिशन दिली की कॅलेंडर डिम मध्ये एक इयर पाठीमागे जायचंय आणि त्या इयर मध्ये जाऊन मला इयर वाईज डेटा, म्हणजे तो काय करतो कॅलेंडर, म्हणजे फिल्टर होतं. हा, मग तो डेट ऍडचं फंक्शन काय करतं, कॅलेंडर टेबल मध्ये जातं, कॅलेंडर टेबलला एक इयर पाठीमागे फिल्टर करतं. मग त्या ज्या डेट्स असतात, त्या डेट्स आपली जी रिलेशनशिप असते ना, आणि जी डायरेक्शन असते, ती एरो असतो बघा 1 to many ला, मग त्या एरोच्या डायरेक्शननी तो फिल्टर पास होतो कॅलेंडर टेबल मधनं सेल्सच्या टेबल मध्ये, आणि मग तो सेल्सचा टेबल त्या इयर नुसार फिल्टर होतं, प्रिव्हियस इयर फिल्टर नुसार, आणि मग तुम्हाला व्हॅल्यू भेटते. सो ही जी प्रोसेस असते, ह्याला लास्ट टाइमला मी काय सांगितलं होतं, फिल्टर कॉन्टेक्स्ट म्हणतात. ठीक आहे. सो इथे ते टेबल दिलेत मी, याला थोडस बघा. ओके, अंडरस्टँड होईल तुम्हाला हे, याच्यात असं काही रॉकेट सायन्स नाहीये. जसं मी आता एक्सप्लेन केलंय, सेम पिरियड, लास्ट इयर पॅरल पिरियड, किंवा डेट ऍड आणि पॅरल पिरियड. विंचुरीला विचारतो की डेट ऍड आणि पॅरल पिरियड मध्ये काय डिफरन्स आहे म्हणून, तर डिफरन्स सांगायचं की एका, म्हणजे जो इंटरव्हल आहे तो आपण डे लेवल पासून देऊ शकतो, पॅरल पिरियड मध्ये नाही देता येत. ओके, आणि दुसरा डिफरन्स काय की डेट ऍड फंक्शन जे आहे, डेट ऍड फंक्शन्स, लेट्स से मी इथे इयर, क्वार्टर, मंथ हे तिन्ही पण व्हॅल्यू घेतलेले आहे ना. सो डेट ऍड फंक्शन मला डेटा जो आहे माझा तो मंथ वाईज तो डिस्ट्रीब्यूट करतो. लेट्स से रेव्हेन्यू बाय डेट ऍड फंक्शनने जो मला इथे रेव्हेन्यू भेटलाय ना, लेट्स से मी 2 इयर्स पाठीमागेचा फॉर्म्युला टाकलेला आहे. सो या पर्टिक्युलर 2017 साठी त्याने मला, इव्हन मी मेजर मध्ये इयर पुट केलंय, सो तो पाठीमागच्या इयरला त्या गेलाय, पण जो व्हॅल्यू भेटले आहेत ना, त्या व्हॅल्यू त्याने डिस्ट्रीब्यूट केल्या प्रत्येक मंथ वाईज, बरोबर. पण सेम जर तुम्ही पॅरलल पिरियड फंक्शन मध्ये इयर वापरले, तर तो तुम्हाला मंथ वाईज डिस्ट्रीब्यूट करून देणार नाही, तो डायरेक्टली पूर्ण वर्षाचा एकदमच देऊन टाकेल. हा 64049 जो आहे ना, तो डायरेक्टली 2015चा पूर्ण वर्षाचा सेल आहे. तसं प्रत्येक रो साठी त्याने तो सेल दिलेला आहे. समजतंय? समजतंय ना? इंटरव्ह्यू मध्ये फक्त कन्फ्युज होऊ नका, तर इंटरव्ह्यूअरलाच कन्फ्युज करून टाकताल तुम्ही. असं सांगायचं बोलायला वाटतं, अरे वा. डेट फंक्शन जास्त टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स आहेत, पण मी ते तुम्हाला दिले नाही, मेजर्स दिले ना टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स, त्याच्यात इम्पॉर्टंट आहे, तेवढे जरी केले तरी इनफ आहे. अरे सर, ती शीट पाठवता का पण? तुम्ही 2 दिले सर, एक डॅक्स आणि ते दोन. हा, एक टेक्स्ट फंक्शन साठी दिलं होतं आणि एक टाइम इंटेलिजन्स साठी दिलं होतं. डॅक्स कॉपी करून आहे ना, आहे का ते ग्रुपवर? मला वाटतं याच्यात पण असेल ना, ते जी मी डमी 2 ची फाईल दिली ना तुम्हाला, त्याच्यात पण आहे ते. ते काय आहे टाइम इंटेलिजन्स फंक्शन. बट आय कॅनॉट सी इट. तर ते मला एक प्रॉम्प्ट दिलं त्याने आता, की युअर Power BI version is older than the file you are importing, so you won't be able to refresh. आता मी ह्याला अपडेट पण नाही करू शकत ना कंपनीचा लॅपटॉप, त्याच्यात बाय डिफॉल्ट पॉवर BI होतं, मी तोच यूज करतो. पण तरी ओपन व्हायला हवी ना. ओपन होत आहे, पण मग तुमचे जे फाईल्स आहेत ना ते सगळे नाही आले, मग इथं थोडे झाले. कुठले टेबल आले तुझ्याकडे? कंट्रोल कंट्रोल वन. एवढेच आहेत ना, कारण की तिथं मला जरा जास्तच दिसतं. कस्टमर कॅटेगरी, Control सब Y. कॅटेगरी, Control Y किंवा प्रोडक्ट, Control X. सेल्स फॅक्टरी, सेल्स फॅक्ट कशाला घेतो?
तो ऑटोमॅटिक ऍडमिन नाही घेत. सरांचेच फायदे आहेत का? सर्व माझ्याकडे फाईल जास्त दिसते ते का? हा मग मी तेच म्हणलं ना. हे बघा तिच्या ह्याच्यात पण जास्त आले. 1 2 3 4 किती टेबल आहेत काउंट कर बरं तुझ्याकडे. कंट्रोल वाय कंट्रोल वाय कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनचं सोडलं की 9 कॅल्क्युलेशनला पकडलं की 10. तेवढेच आहेत ना माझ्याकडे. 10च आहेत. म्हणजे टाइम इंटेलिजंट फंक्शन. कॅल्क्युलेशन मध्ये रे मेजर येतो रिफ्रेश होत आहे ना तुझं आता. रिफ्रेश मी अजून ते फाईल ऍड केलं की गेलं नाही. होते होते तू केलं होतं refresh? मी तू गेलं कोणतं मी माझे 2 केल्या तू कर ना रिफ्रेश टाक ना. टेरिटरी प्रोडक्ट मध्ये प्रोडक्ट की वगैरे काय डिलीट केली काय आणि कुठनं रेफरन्स देते तुझी फाईल कुठे ही ना प्रोडक्ट काय काय मला आम्ही पण दुसरं ठेवलं गिरीश फुकट आहेत ना सर. तिथं ब्राउनी पण आले नाही पुढे बघा बघा बघायला सुरू केलं. मग आम्ही साईडला उठून गेलो की कोणासोबत बसलो. 6 जणांमध्ये काय ह्यांनी त्या माणसाने ठेवली पण नव्हती. मग आम्ही तिला साईडला जाऊन बसलो. आणि आता तुझं आठवणीत घरचे म्हणत होते सर कोण आहे नेमकं? या आवाजात सर आहे. काल माझे पप्पा ऐकत होते वैभव ऐकत होते की अशी रेकॉर्डिंग वगैरे होते. बाबा शेवटचं नाही का तुम्हाला समजून झालं होतं ते सगळं शेवटच ऐकत होता वैभव. तुझी लावत होत कसं रे हे? अरे ते कसं समजलं की नाही माणसाला कळतं. प्रोडक्टचा टेबल काय दिसतोय? इथे दिसतंय ना इथे का नाही दिसत हे सगळ्यांचं फाईल्स रिफ्रेश होते ना कोणाचं काय इश्यू नाही ना. सर आता मला कळलं. रिफ्रेश नाही तू ते काल सांगितलं होते ना. दिसतोय का? एवढा पूर्ण कोर्स लावला. आता एक एक कर. ठीक आहे सो आता लक्ष द्या समोर. सगळं काढायचं. सगळं कसं काढू शकतोस तू चेंज ते केलं बरोबर. ते पण खालचं पण झालं बरोबर. 80 हे काही आलं नाही. हे सगळं राहुल कुमारच दिसतंय मला. तुझं काय एक ठीक आहे हे दोन जरा स्क्रीन कडे बघा रे जरा. ओके सो ऐका रे जरा स्क्रीन कडे बघा नंतर करा ते. आपण जे सर्व्हिसेस बघणार आहे पॉवर बीआय सर्व्हिसेस एकदा तुमचा हा रिपोर्ट ज्यावेळेस रेडी होतो तुम्ही सपोज फायनल रिपोर्ट रेडी केला तर इथे पब्लिशचं बटन असतं हे. ह्याला ज्यावेळेस मी पब्लिश म्हणतो ह्या रिपोर्टला तर तो मला कॅन्सल करतो. मला ते सेव्ह करायचे चेंजेस.
जो रिपोर्ट्स आपला रेडी झालेला असतो ना, तो रिपोर्ट्स आपल्याला पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये पब्लिश करावा लागतो. पॉवर बीआय सर्व्हिसेस म्हणजेच एक क्लाउड स्टोरेज आहे. ते तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये ती फाईल न ठेवता ती एक क्लाउडवर ठेवता आणि क्लाउडवर ती फाईल ठेवल्यानंतर तिचं कनेक्शन डेटा सोर्स बरोबर करून देता तुम्ही. आपल्या केसमध्ये काय आहे की आपला जो डेटा आहे सध्या तुमच्या सिस्टम मध्ये तुमच्या पीसी मध्ये, राईट. सो त्याचा डेटा सोर्स पण तोच तिथेच आहे. नॉर्मली कसं असतं की सर्व्हरवर डेटा असतो कुठेतरी, बरोबर, आणि तुम्ही क्लाउड दुसरीकडे कुठेतरी असेल. सो मग ते जे कनेक्शन असतं ते बिल्डअप करावं लागतं. आपल्या केसमध्ये आपलं सर्व्हर पण तेच आहे आणि डेटा सोर्स पण तेच आहे. सर तुम्ही आम्हाला जे ऑनलाईन दाखवलेलं तुमचं ते याचं कंपनीचा बसचं होतं, तो तुमचा डेटा सर्व्हरला होता ना? नाही, तो तो data- SQL ला होता. म्हणजे एसक्यूएलच्या सर्व्हर सर्व्हर डायरेक्ट कनेक्ट केलेलं ना सर्व्हरशी, हो आणि म्हणजे डेटा तुमच्या पीसी मध्ये नाही येतो. नाही. आणि मग तुम्ही तरी पण क्लायंटला तुम्हाला रिपोर्ट द्यायचा होता तरी पब्लिश करावाच लागतो ना? हो, तुम्ही जे रिपोर्ट्स मध्ये चेंजेस करता, नवीन रिपोर्ट जनरेट करता, तो त्याला देण्यासाठी तुम्हाला पब्लिश करावं लागेल ना. तुम्ही ईमेल थ्रू नाही फाईल शेअर करत. अरे मला वाटलं असं आपली पीबीआय फाईल डायरेक्ट सेंड करणार. नाही नाही, क्लायंट नाही ना तुला त्यांनी तिथं सोर्स सेव्ह केलाय ना त्याचे परमिशन देतात तुला. क्रेडेन्शियल्स आपला हा वगैरे पूर्ण रिपोर्ट अपडेट होत असतो का त्यांचं जसं डेटा हो, हो, हो. ऑटोमॅटिक अपडेट होतो. ते म्हणून त्या क्रेडेन्शियल्स देतात तुला. ठीक आहे. सो आपण हा रिपोर्ट काय करतो, फिर पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये पब्लिश करतो. पब्लिश करण्यासाठी इथे बटन असतं पब्लिश. मी जर याला पब्लिश म्हटलं तर मला ज्या ईमेल आयडीनी मी लॉग इन केलेलं आहे इथे, ठीक आहे, त्या ईमेल आयडीचं हे इथे ऑनलाईनला app.powerbi.com ला इथे त्याचं लॉग इन असतं. ठीक आहे. जसं माझं लायसन्स आहे प्रो लायसन्सिंग आहे. सो इथे ज्या ईमेल आयडीने मी लॉग इन केले त्याच ईमेल आयडीने इथे सुद्धा लॉग इन केलेलं असतं. इथे इनिशियली आपण ज्यावेळेस पॉवर बीआय ओपन करतो ते साइन इन साठी विचारतं आपल्याला. सो ज्यावेळेस तुम्हाला हे पब्लिश करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला हे साइन इन करावं लागतं. फर्स्टली साइन इन करायचं. एकदा साइन इन केलं की नंतर app.powerbi.com ची वेबसाईट असते. मी क्लोज करतो आणि इथे टाकतो .powerbi.com ला विचारेल की साइन इन. सो लेट्स से मी जे अकाउंट आहे माझं ते अकाउंट सिलेक्ट केलं. ती कंपनीचं घेतलं का आता? ठीक आहे. सो हा जो व्ह्यू आहे तो आहे पॉवर बीआय सर्व्हिसेसचा जो लुक आहे पॉवर बीआयच्या सर्व्हिस पेजचा. जसे इथे पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. होम आहे, ऍप्स आहे, मॅट्रिक्स आहे, वर्कस्पेस आहे, भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. आपण जे रिपोर्ट्स जे इथे पाठवतो, जे पब्लिश करतो इकडनं, लेट्स से इथे हे वर्कस्पेस दिसतंय तुम्हाला नाव. या वर्कस्पेस मध्ये आपण रिपोर्ट स्टोअर करतो. लेट्स से हे सपोज मी प्री सेलचं एक वर्कस्पेस ओपन केलं तर हे रिपोर्ट्स ह्याच्यामध्ये असतात. ज्यावेळेस तुम्ही इथे पब्लिश करता, पब्लिशवर क्लिक करता, तर त्या अकाउंट रिलेटेड जितके वर्कस्पेस तिथे असतील ना त्याची लिस्ट इथे येते की कुठल्या वर्कस्पेस मध्ये तुम्हाला तो रिपोर्ट पब्लिश करायचा. लेट्स से मी आता प्री सेल ओपन केला होता, इथे प्री सेल पण असेल लिस्टमध्ये. ठीक आहे. सो मी काय करतो त्यावेळेस या प्री सेलला सिलेक्ट करतो आणि नंतर सिलेक्ट म्हणतो. मी प्री सेल्स मध्ये पब्लिश करतो याला, पब्लिशिंग होईल. प्री सेल मध्ये आणि काय होतं डेटा रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. लेट्स से एक वर्कस्पेस असतं. मी सांगेल तुम्हाला ते वर्कस्पेस क्रिएशन वगैरे कसं करतो आपण. जस्ट एक आयडिया देतो तुम्हाला की प्रोसेस कशी असते. ठीक आहे. इथे आलं की सक्सेस गॉट इट. सो मी जर इथे गेलो सर्व्हिसच्या पेजवर आणि लेट्स से मी पेज रिफ्रेश केलं, डमी 2 इथे आला. आता हे ऑनलाईन जर मी याला रिपोर्टला ओपन केलं तर तो रिपोर्ट इथे दिसेल मला. ज्यावेळेस मी पब्लिश केलं होतं तर हे पेज ओपन होतं. म्हणजे ह्या पेजवर असताना मी पब्लिश केलं होतं. सो बाय डिफॉल्ट तो पेज दाखवेल. रिपोर्ट्सचे पेजेस आहेत. जे पेजेस हाईड होते ते हाईड झालेले पेजेस दिसत नाही. सो क्लायंटला ते हाईड पेजेस दिसत नाहीत कधीच. म्हणजे सर आता हा रिपोर्ट क्लायंटला दिसेल ना? चल अजून एकदा स्टार्टिंग हे मायक्रोसॉफ्टच क्लाउड सर्व्हिस आहे. ज्याला आपण पॉवर बीआय सर्व्हिसेस म्हणतो. ती पॉवर बीआय रिपोर्ट स्टोरिंग साठी बनवलेली मायक्रोसॉफ्टने. याचा यूज कशासाठी होतो?
हा म्हणजे लायसन्स असेल तर यूज करता येते, लायसन्स लागतं त्याला. फ्री युजर्सला नाही यूज करता येते, लायसन्स लागेल तुम्हाला. म्हणजे फ्री युजर्स ओपन करू शकतो, बट आता सर मला यूज करता येतं, माझं कंपनीचं आहे. तुझं लायसन्स आहे तुला? हा लायसन्स कॉपी. नाही नाही, Power BI चं Power license BI चं आहे. लायसन्स और आहे. भी है. नाही नाही सर तुला कंपनीचं लायसन्स तुझ्या अकाउंटनी मेल आयडी तू लॉग मी तुम्हाला लायसन्सचे टाईप सांगितले होते. आपण पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन जे ओपन करतो ते फ्रीली अवेलेबल असतं. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ते रिपोर्ट जनरेट करता आणि रिपोर्ट तुम्हाला शेअरिंग करायचे असतात तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा तुमच्या कलिग्स मध्ये, त्यावेळेस तुम्हाला प्रो किंवा प्रीमियम लायसन्स लागतं. सर व्हॉट आय नो इज लाईक दीज पीपल डोंट यूज ओपन सोर्स. हे कंपल्सरी लायसन्स सॉफ्टवेअरच घेतात सगळे. नाही, सॉफ्टवेअर फ्री मध्ये अवेलेबल आहे. नाही फ्री तेच म्हणते की फ्रीवाले पण जे आहेत ते पण नाही घेत. हे लोक घेतानाच सगळे लायसन्स घेतात best वाले. नाही नाही, पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन कसं आहे की ते फ्रीलीच अवेलेबल आहे, त्याला कुठला चार्ज नाहीये. अच्छा, ठीक फक्त पब्लिश आणि शेअर करायलाच पैसे. शेअर आणि या गोष्टीला प्रॉब्लेम नाही येणार ना काही? ह्या गोष्टीला रिपोर्ट पब्लिशिंगला इश्यू नाही येणार, पण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या आपापसामध्ये तो रिपोर्ट शेअर करायचा, आपण ते क्रॉस चेक करणार की लेट्स से याने तुला रिपोर्ट शेअर केले तर तुला दिसतात की नाही दिसत आहे, त्याच्यावर कुठली सेक्युरिटी अप्लाय केली की ती जी शेअरिंग कॅपेबिलिटी ना ती लायसन्स थ्रू भेटते. हा ठीक आहे. इवन इफ वी रीच टिल पब्लिशिंग पार्ट्स दॅट्स मोर दॅन. नाही, बट लायसन्सिंग पार्टने तुम्हाला रो लेवल सेक्युरिटी जो पार्ट असतो तो इम्पॉर्टंट असतो की RLS, तो तुम्हाला लायसन्सिंग पार्ट शिवाय बघता येत नाही ना. जर तू लेट्स से ह्याला तू काही रिपोर्ट शेअर केला आणि त्याच्यावर तू रिस्ट्रिक्शन लावले, लेट्स से की ह्याला फक्त एखाद्या कंट्रीचा डेटा दिसला पाहिजे, बाकी कंट्रीचा डेटा नाही दिसला पाहिजे. सो हे जे लॉजिक बिल्डअप करणार त्यासाठी तुला लायसन्स लागणार शेअरिंगसाठी. त्याला पण लायसन्स लागेल आणि तुला पण लागेल, प्रोचं दोघांना पण लागेल. म्हणून ते विदिन ऑर्गनायझेशनच असतं ना. ओके. सो लायसन्स कॉस्ट $10 पर मंथ आहे. $10 $800. तुमच्या तिकडे काय होतं 55 days? ते फॅब्रिकची ट्रायल ऑन आहे माझी. सर आता अजून एक क्वेश्चन म्हणा. आता हे सपोज आता तुम्ही अपलोड केला ना त्याचं, तर आता क्लायंट कसं बघणार की हाच डेटा क्लायंट कसं करणार की हेच रिपोर्ट करून त्याचं काही म्हणजे असं असतं का शेअर पासवर्ड? सबस्क्राईब बघा विषय. आता लेट्स से क्लायंटला हे जे डोमेन असतं ना हे क्लायंटचं डोमेन आहे. लेट्स से असं कन्सिडर कर, app.powerbi.com जे आहे ना, सो क्लायंटला जर रिपोर्ट बघायचा असेल तर तो काय करेल, app.powerbi.com च्या साईटला व्हिजिट करेल. इथे लॉग इन करताना तो त्याचे क्रेडेन्शियल यूज करेल. ठीक आहे. जो ऍडमिन युजर आहे, ज्याने रिपोर्ट डेव्हलप केलाय तो झाला ऍडमिन युजर. ठीक आहे, त्याला सगळे राईट्स आहेत. मग हे जे राईट्स असतात हे राईट्स आपण कंपनीमध्ये, सपोज ती XYZ कंपनीसाठी आपण रिपोर्ट बनवला, आपण त्यांना पण ऍडमिन राईट्स प्रोव्हाइड करतो. सपोज मी डेव्हलपर आहे, मी रिपोर्ट जनरेट केला तर मला ऍडमिन ऍक्सेस असेल. मी ज्यावेळेस रिपोर्ट इथे पब्लिश करतो त्या रिपोर्टचा मी त्यांना ऍडमिन ऍक्सेस देतो, सपोज त्यातला एखादा युजर्स असेल तो मी त्यांना डेव्हलपर देतो तो ऍक्सेस त्यांना. मग एकदा की त्यांच्या युजरला ऍडमिन ऍक्सेस भेटला, सो मग त्यांचा युजर इंटरनली काय करू शकतो, त्यांचे जे सब युजर्स आहेत बाबा त्यांना रिपोर्ट शेअर करणे किंवा रिपोर्ट्स मध्ये काही चेंजेस असतील त्याचे चेंजेस करणे, ह्या गोष्टी तो करू शकतो. कारण तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला सपोर्ट नाही देऊ शकत ना, तुम्ही कुठल्या तरी एका पर्टिक्युलर पिरियड साठी सपोर्ट द्याल, 6 मंथ 1 year, राईट. कारण ऍज पर पॉलिसी प्रो लायसन पाहिजे त्यांच्याकडे. ते डिपेंड करतं. जर कंपनी खूप मोठी असेल आणि कंझ्युम करणारे रिपोर्ट कंझ्युम करणारे खूप जास्त असतील, लेट्स से माझ्या कंपनीमध्ये 500 एम्प्लॉई आणि त्याच्यातले लेट्स से 100 एम्प्लॉई जे आहेत, 100 एम्प्लॉई यूज नाही करत, पण 400 एम्प्लॉई रिपोर्ट बघतात, त्यांना रिपोर्ट बघायचा. मग त्यावेळेस कंपनी काय करेल, मग आता 400 एम्प्लॉई आहेत, मग सगळ्यांना जर प्रो लायसन्स द्यायचं म्हटलं, कारण पॉवर बीआय मध्ये यावेळेस रिपोर्ट आपण शेअर करतो कोणाला तरी, जो शेअर करतो त्याच्याकडे पण लायसन्स पाहिजे, जो बघतो त्याच्याकडे पण लायसन्स पाहिजे. ठीक आहे. मग जर मी प्रो लायसन्सचा विचार केला तर मग मला 400 प्रो लायसन्स घ्यावं लागतील. ठीक आहे. मग 400 प्रो लायसन्स 400 into 10 म्हणजे लाईक $4,000 समथिंग काही, राईट, पर मंथ एवढा कॉस्ट जाईल. सो मग कंपनी काय डिसाईड करते की लेट्स से मी प्रीमियम मध्ये जातो, प्रीमियम मध्ये एक लायसन्स घेतो आणि प्रीमियमचं जर प्रीमियम वर्कस्पेस मध्ये हे जे डायमंड दिसते रेशे, हे फॅब्रिक कंटेंट किंवा हे असं एक ऑप्शन होतं की हे प्रीमियम वर्कस्पेस असतं. ज्या तुमच्याकडे जर प्रीमियम लायसन्स असेल आणि त्या प्रीमियम लायसन्सच्या वर्कस्पेस मध्ये जर रिपोर्ट्स असतील
तर ते रिपोर्ट तुम्ही फ्रीच्या युजर्सला पण दाखवू शकता, शेअर करू शकता. त्या युजर्सला लायसन्सची गरज नसते म्हणजे कुठल्याच. आता तुमच्याकडे प्रीमियम असला आणि तुम्ही पब्लिश केलं तर तो आम्ही फ्री मध्ये बघू शकतो. हा, तुम्ही फ्री मध्ये बघू शकता. म्हणजे मग कंपनी तेच करते की लेट्स कंपनीकडे लेट्स 10 लोक आहेत. कॉस्ट असते ना. हा, म्हणजे लेट्स 10 लोक आहेत, त्यांचे सपोज एचओडी आणि मॅनेजर, आणि तेवढेच लोक फक्त बघतायत. मग प्रीमियमचे ते $3,500 का घेतील? ते सिम्पली 10 प्रोची लायसन्स घेतील, राईट? म्हणजे $100 मध्ये त्यांचं काम होऊन जाईल. मग कंपनी तसा विचार करते की मग डिसाईड करते की तुम्हाला प्रो पाहिजे की प्रीमियम पाहिजे. नाही, पण आता मला हे म्हणायचं, तुम्ही आता कसं डायरेक्ट अपलोड केलं ते वर्कप्लेस मध्ये प्री सेल्स म्हणून, तर मग क्लायंटला पण त्या वर्कप्लेस मध्ये जावं लागेल ना बघा. हा, मग क्लायंटच बनवून देतो तुला. प्री सेल्स जे आहे ना, अच्छा, म्हणजे client क्लायंटच वर्कप्लेस हा, असतं, हे- त्याच्यात आपण अपलोड हा, करतो. म्हणजे इव्हन जर वर्कस्पेस जे असतात ते वर्कस्पेस जर ऍडमिन ऍक्सेस क्लायंटकडे असेल तर क्लायंट बनवून देतात की ते सांगतात की तुम्ही जे रिपोर्ट बनवाल ते ह्या वर्कस्पेस मध्ये पब्लिश करा म्हणून. जर नसेल तर मग तुम्ही वर्कस्पेस क्रिएट करता आणि रिपोर्ट पब्लिश करता आणि त्यांना सांगता की जे रिपोर्ट्स आहेत ते ह्या पर्टिक्युलर वर्कस्पेस मध्ये आहेत म्हणून. अरे तू जितकं पण काम करतो ना, ते क्लायंटच्याच वर्क स्पेसवर करतो. प्रोडक्शन आणि डेव्हलपमेंट दोन्ही क्लायंटच असतं, फक्त तुझी सिस्टीम तुझी असते. ठीक आहे, आता लेट्स से मी तुम्हाला क्लायंटचं दाखवतो. लेट्स, ठीक आहे, ठीक आहे. आता लेट्स से हा एक क्लायंटचं एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. इथं जे मी लॉग इन केलंय, ठीक आहे, इथं माझ्या कंपनी नाही आहे. दिस इज लेट्स से नीरज वनारसे, हा कुणीतरी ओल्ड डेव्हलपर होता @sbstransit.com. हा त्या कंपनीचा ईमेल आयडी, हे त्यांचं लायसन्स आहे, प्रो लायसन्स. हे माझ्या कंपनीचं नाहीये. सो कंपनीने काय केलं, म्हणजे जी XYZ कंपनी असेल त्यांना रिपोर्ट डेव्हलप करायचे, सो त्यांनी पहिल्यांदा लायसन्स परचेस केलं. ठीक आहे. मग ते लायसन्स त्यांनी मला दिलं की बाबा ह्या लायसन्स आम्ही प्रो लायसन्स घेतलेलं आहे, हे लायसन्स तुम्ही वापरा फॉर द रिपोर्ट डेव्हलपमेंट. वन्स तुमचे रिपोर्ट डेव्हलप झाले की आमच्या डोमेन मध्ये ते रिपोर्ट पब्लिश करून टाका. हे क्लायंटचं डोमेन आहे. हे जे app.powerbi.open केलंय मी, इथे ह्या पर्टिक्युलर जे डोमेन आहे एसबीआय ट्रान्झॅक्शन, हे त्यांचं डोमेन, म्हणजे इथे त्यांचे रिपोर्ट्स आहेत सगळे. आणि हे जे वर्कस्पेस आहे, मी जर वर्कस्पेस मध्ये गेलो, हे क्लायंटने बनवून दिलेले वर्कस्पेस आहे. हे प्रीमियम कॅपॅसिटीचे वर्कस्पेस आहे. लेट्स से इथे आमचे रिपोर्ट्स आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या पर्टिक्युलर वर्कस्पेस मध्ये तुम्ही रिपोर्ट्स ठेवा म्हणून. सो आम्ही रिपोर्ट्स इथे पब्लिश केले. हे दिस इज ठीक आहे, पॉवर बीआय प्रीमियम क्लायंट प्रीमियमचा अकाउंट ह्या क्लायंट का पॉवर बीआय प्रीमियम कॅपॅसिटीचं लायसन्स आहे. आणि हे जे वर्कस्पेस बनलेले आहेत ते प्रीमियम कंटेंट आहेत. सो त्यांचे हे रिपोर्ट्स आहेत, त्यांचे जे सब युजर्स आहेत त्या सगळ्या युजर्सकडे फ्री अकाउंट आहे. मग त्याला सर तुम्ही तुमच्याकडे प्रो आहे तर तुम्ही त्याच्यात अपलोड करू शकता का प्रीमियमचं? हे बघ, पॉवर बीआय प्रो आणि प्रीमियम हे जस्ट लायसन्स टाईप आहे. माझ्याकडे प्रो लायसन्स आहे. आता हा जो युजर आहे ज्याने रिपोर्ट बनवले त्याच्याकडे प्रो लायसन्स. प्रीमियम जे असतं ना, म्हणजे लेट्स से आता लायसन्सिंग पार्ट जो आहे ना, लायसन्सिंग पार्ट पब्लिशिंगला नाही आहे. ऍक्च्युली जो लायसन्सिंग पार्ट असतो ना तो आपण हँडल नाही करत. ठीक आहे, लायसन्सिंग साठी सेपरेटली एक पर्सन असतो तुमच्या प्रत्येक कंपनीमध्ये, तो लायसन्सिंग पार्ट हँडल करत असतो. किंवा एखादं लायसन्स द्यायचं असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर पर्सनला कन्सर्न करता की या क्लायंटला लायसन्स परचेस करायचे, तुम्ही फक्त रिक्वायरमेंट घेता आणि सजेस्टेड जे लायसन्स असते तुमची कंपनी त्यांना सांगते की तुम्ही हे लायसन्स घ्या म्हणून. आपला स्कोप कुठपर्यंत असतो तर रिपोर्ट बनवून पब्लिश करायचा. आपला स्कोप कुठपर्यंत, रिक्वायरमेंट घेणं, त्याची टाइमलाईन सगळं बनवणं, ते की याला किती वेळ लागेल, किती काय वगैरे, ते तुमच्या सेल्स किंवा जे XYZ जे कोटेशन्स प्रोव्हाइड करतात त्यांना देणं, ते त्यांच्या टीमला कोटेशन देतात. कोटेशन तिकडे अप्रूव्ह झाले, तुम्हाला PO वगैरे भेटली तुमच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार की तुम्हाला पेमेंट वगैरे कसं देतात ते सगळं त्यांचं बोलून घेतात. वन्स तुम्हाला तुमच्या मॅनेजरकडनं गो एड येतो की तुम्ही डेव्हलपमेंट स्टार्ट करा, किंवा तसे टास्क तुम्हाला भेटतात. तुम्ही जे सॉफ्टवेअर यूज करता, जिरा वगैरे यूज करत असाल किंवा लेट्स से तुम्ही डेव्हऑप्स यूज करत असाल तर तिथे तसे टास्क क्रिएट होतात. मग ते टास्क पण डिपेंड करतं की ते टास्क कधी कधी जो क्लायंट साइड मॅनेजर असतो, जो प्रोजेक्ट मॅनेजर त्यांच्या साईडला असतो, तो टास्क तुम्हाला क्रिएट करून देतो किंवा तुम्ही तुमचे टास्क क्रिएट करा. युजर स्टोरेज रिपोर्ट लाईव्ह असतो. म्हणजे आता तुम्ही आज तुमचा पहिला दिवस आहे, तुम्ही एकच व्हिज्युअलायझेशन बनवलं नाही, तसं नसतं. तसं लाईव्ह चेक करू शकतो का? नाही. नाही ना? इथे तुम्ही असं नाही करू शकत की लेट्स से तुम्ही एक व्हिज्युअल बनवलं आणि लगेच पब्लिश केलं, असं नसतं. वन्स तुमची पूर्ण डेव्हलपमेंट कम्प्लीट झाली, तुम्ही सगळी डेव्हलपमेंट त्यांना रॉ डेटावर दाखवलं. जसं मी तुम्हाला आता ही पॉवर बीआय डेस्कटॉप फाईल माझ्या सिस्टम मध्ये ओपन करून दाखवतोय, डेस्कटॉपच्या ऍप्लिकेशन मध्ये ओपन करतोय. सो तुम्ही त्यांना डेमो देताना, एक्सप्लेनेशन करताना डेस्कटॉप मध्येच एक्सप्लेन करता. ओके. म्हणजे तुम्ही लेट्स से तुमचे
टीम्स कॉल चालू आहे किंवा कॉल चालू आहे. मग तुम्ही काय करताय, ती फाईल जी तुमच्याकडे तुमच्या सिस्टम मध्ये आहे, डेस्कटॉप ऍप्लिकेशन मध्ये ओपन करता आणि मग क्लायंटला ती सांगवता की लेट्स से की तुम्ही जे व्हिज्युअल बनवले ते तुम्हाला त्यांना काय इन्फॉर्मेशन देत आहे. वन्स ते जर ओके म्हटलं, सगळं गो हेड आलं, तर मग फायनल फाईल तुम्ही पब्लिश करता. डायरेक्टली सगळंच तुम्ही प्रत्येक वर्क पब्लिश नाही करत. ठीक आहे, मग कारण रिपोर्ट्स मध्ये प्रत्येक वेळेस पब्लिश करायचं म्हटलं तेवढं तुम्हाला रिपोर्ट्स, आज सपोज मी एक XYZ काम केलं आणि रिपोर्ट पब्लिश केला, उद्या परत काही काम केलं, परत रिपोर्ट पब्लिश केलं, तर मग ते क्लायंट विचारतो ना की कितीपर्यंत वर्क झालं काय केलं. हा ते त्याच्यासाठी हा. डेली स्क्रम कॉल असतो तुझा. हा म्हणजे ते ते मीटिंग मध्ये दाखवतात. मला वाटतं डायरेक्ट नाही ते तसं नाही होत. ते लोक स्क्रम कॉल घेतात आणि तुला फक्त मॅन्युअल हा. व्हर्बली अपडेट द्यायला लागतात की मी एवढं एवढं काम केलंय करतो. बाबा, इथपर्यंत चाललंय. तुम्ही करू शकता सर publish. हा? असं तुला Depend- असं काही नाही. ते आता हे बघ, सर नाही का, एक कंपनी, मी एक कंपनी आहे, मी सांगितलं की मी 10 दिवसात हे 2 रिपोर्ट देईन आणि सर म्हणले मी 5 दिवसात देतो, ती कंपनी कोणाला देणार? पण 5 दिवसात दिलं पाहिजे. हा 5 दिवसात दिलं पाहिजे. तू कमिटमेंट दिली ना, कारण की तू हे ना, तुझी रिक्वायरमेंट आहे, तू तर 10 लोक फिरणार ना, तुला ड्रेस घ्यायचं म्हणले की 10 दुकाने बघायची. हे लोक पण असेच करतात, हे 10 इंडस्ट्री फिरून येतात, सगळ्यांचं कोटेशन घेतात, सगळ्यांचं टाइमलाईन घेतात आणि मग डिसाईड करतात कोणाला हा द्यायचं. जो प्रोजेक्ट होता ना, हा तसंच होता. तुम्ही ठरवता कसं कोटेशन कसं ठरवता की इतके दिवस लागणारच आहे आपल्याला. मी थंब रूल वापरतो. मी काही आपण असं अंदाज म्हणजे काय नाही सांगू शकत. आता कधी कधी बघ, ज्यावेळेस आपल्याला कधी कधी रिक्वायरमेंट द्यायची असते, आपल्याला डेटा अंडरस्टँडिंग साठी टाइम लागतो. सो मी एक ऍव्हरेज पकडून चालतो की एक पेज क्रिएशन साठी 1.5 दिवस, 1.5 days एका पेज क्रिएशन पण साठी, हे सगळं डेटा समजल्यानंतर ना, आफ्टर डेटा अंडरस्टँडिंग. त्याला किती दिवस देतात? 1 वीकचा द्यायचा टायमिंग. किंवा जर एक बिग डेटा असेल, data. रिपोर्ट किती अमाऊंट मध्ये, लेट्स से 2 किंवा 3 पेजेस असतील, तर तुला त्याला आठवडा देऊन चालणार नाही. तू सांगू शकतो की मला 2 दिवस डेटा अंडरस्टँडिंग आणि रिक्वायरमेंट अंडरस्टँडिंग साठी द्या. त्याच्यानंतर मग ती 3 रिपोर्ट साठी तुम्ही 1.5 डेजच्या हिशोबाने देऊ शकता. बाबा की 6-7 दिवसात मी तुमचा रिपोर्ट देईल. तुमची पूर्ण टीम असेल ना पूर्ण द्यायला की तुम्ही एकटे? नाही, मला तर वाटतं सर एवढे प्रो आहेत की सर एकटेच बघत असतील. ते बसचं आहे म्हणून 8 महिने लावतात. हो, कारण त्याचे 2 डेव्हलपर. व्हॉट आय गॉट टू नो, म्हणजे करेक्ट मी हे खरं नॉलेज आहे का, व्हिज्युअल्स बनवणं अवघड नाही, पण ते व्हिज्युअल्स मध्ये ऍक्च्युअल डेटा जो रिक्वायर्ड आहे तो आणणं खूप अवघड आहे. लॉजिक हा, बिहाइंड द ते- सीन जे हा, लॉजिक हा, चालतं ते खूप इम्पॉर्टंट आहे. हा. तुला ते व्हिज्युअल डिसाईड, व्हिज्युअल कसं दाखवायचं? हा हे प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यामधला जो डेटा दाखवायचा आहे ना, तो आणणं खूप इम्पॉर्टंट आहे. कंपनीमध्ये 2 फ्रेंड होता, त्यांचा KPMG होता क्लायंट. हम्म. तर ते त्यांचे जे KPMG चे जितके पण कॉन्ट्रॅक्टर्सचा जो फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होते हायर केले, तर त्याचा डेटा रिफ्रेश टायमिंग त्यांना जास्तीत जास्त 30 सेकंड पाहिजे. आता तो एवढा मोठा डेटा असायचा, तर कॅल्क्युलेशन करता करता ते फुल पॉवर BI हे व्हायचं त्यांचं, तर तो 2-3 मिनिटं घ्यायचा वाटते. मग कॅपजिमाइनसाठी त्यांनी कॅपजिमाइनचे पॉवर BI डेव्हलपर फक्त एवढ्यासाठीच घेतलेले की हा 30 सेकंडच्या आतमध्ये एक्झॅक्ट अॅक्युरेट डेटा कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे. म्हणजे टाइम त्यांना एवढा मॅटर करतो, 1 मिनिट पण नाही लावायचं, 30 सेकंड मध्ये रिफ्रेश होऊन आमच्या तुम्हाला तुम्ही आता आम्हाला जे स्टार्टिंग पासून आतापर्यंत शिकवलं म्हणजे ऍक्च्युअल वर्क असंच असतं ऑफिस मध्ये असंच करतात. सो सर्व्हिसेसचा जो पार्ट आहे, मग आपण मंडेला आपण एक्झॅक्टली चालू करूया. मी तुम्हाला जस्ट आज सांगितलं का याच्यासाठी की तुम्हाला एक आयडिया यावी की आपल्याला पुढे आता करायचंय काय. सर एकदम तेवढं सांगा सर्व्हिसेस मध्ये काय काय बदल आहे? सर्व्हिसेस मध्ये दाखवतो तुम्हाला काय काय बनवणार आहे. तर पॉवर BI साठी कुठला एक्सटर्नल टूल वापरतो का आपण ह्याच्यापेक्षा? हेच भरपूर सर्व्हिसेस इज लाईक एक्सटर्नल टूल ओनली फॉर दिस, आय से. नाही, हे टूल नाहीये, एक्सटर्नल टूल नाहीये सर्व्हिसेस. ही सर्व्हिस आहे. आम्हाला जर एक्सटर्नल टूल्स पण ते विचारू शकतात, कारण की त्यांना तेच पाहिजे की त्यांना एक्सटर्नल टूल्स पण माहिती आहे. एक्सटर्नल टूल मला वाटतं ब्रावो एक आहे. सर आणि हे वाला अजून एकदा पब्लिशचं कसं केलं? एक आहे एक्सटर्नल टूल्स मध्ये, मी एक इन्स्टॉल केलं तर ब्रावो. आणि हे अजून कसं एक म्हणजे जे तुम्ही कॉमनली युज एक्सटर्नल टूल्स सांगा. एक्सटर्नल टूल्स म्हणजे बघ, पॉवर BI स्वतःच एक इतकं पॅकेज आहे ना की त्याला एक्सटर्नल टूलची गरज नाही. पण लोक युज का करतात, हे जे परफॉर्मन्स ट्युनिंग आणि हे जे असतं ना याच्यासाठी ते टूल्स युज करतात. अच्छा, मी जसं आताच सांगितलं.
यूज ऑफ एक्सटर्नल टूल्स. म्हणजे आता लेट से एखादा रिपोर्ट आहे तुमचा, ठीक आहे, आता लेट से तुम्हाला दाखवतो, विचारलं तर दाखवतो मी तुम्हाला. डीप मध्ये जास्त का हे करत नाही, तुम्ही एकदम असं सर मग ते असं Confuse- curiosity confuse असते ना, काय कसं काय होतं. क्युरियोसिटी असते. विसरून गेलं का सगळी जाती. आता लेट से आज तिन्ही बाई भाऊला हे पण- सोबत राहतात ना. हे व्हिज्युअल मी सिलेक्ट केलं, राईट. हे व्हिज्युअल मी सिलेक्ट केलं. लेट से मी हे परफॉर्मन्स अनालायझर ऑन करतो इथे. स्टार्ट रेकॉर्डिंग. दिसतंय? म्हणजे लेट से मी जर याच्यामध्ये जे करतोय सध्या ऍक्सेस वगैरे, लेट से मी होम मध्ये जाऊन क्लिअर करतोय आपली. चांगलं. फ्रेश करतोय. हे बघ, आता इथे त्याने काय मला दिलंय की पर्टिक्युलर जे व्हिज्युअल्स आहेत ना, हे स्लायसर ते किती वेळामध्ये लोड झालेत ह्याचा टायमिंग दिलेला आहे मायक्रो सेकंड्स मध्ये. ठीक आहे. सो तुमचे जे मेजर्स वगैरे जे असतात ना, लेट्स हे कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही जे मेजर्स बनवता, हे मेजर्सला पण तो रेकॉर्ड करतो की लेट्स हे मंथली रेव्हेन्यूचं आहे ना, इथे बघा मंथली रेव्हेन्यूला मी प्लस केलं. बघ ही डॅक्स क्युरी दिसते, ती डॅक्स क्युरी एवढी मला इथे 33 मिली सेकंड्स मिळाली. ते मायक्रो सेकंड एका मिली सेकंड आय थिंक मायक्रो असतील मला वाटतं. सो बट हे कशासाठी, हे अनालिसिस करावं लागतं तुम्हाला. जसे तुमच्याकडे कॉम्प्लेक्स डॅक्स असतील, हे जर तुम्ही लॉजिक बनवलं ते खूप मोठं लॉजिक असेल, कॉम्प्लेक्स असेल, सो ते काय करतं मग, तेवढं लॉजिक रन करण्यासाठी हे ज्याचं जे व्हर्टिपॅक इंजिन असतं ना पॉवर बीआयचं, ते तेवढा लोड घेतं. ठीक आहे, तेवढा लोड घेतं आणि तुमचा जो रिफ्रेश टायमिंग असतो ना, तो त्याच्यामुळे वाढतो. मग हे परफॉर्मन्स अनालायझर एक तर हे अनालिसिस करण्यासाठी असतं की कुठली क्युरी तुमची जास्त टाइम घेते. मग ती एकदा की तुम्ही ती आयडेंटिफाय केली, मग त्या क्युरीवर तुम्हाला परत काम करावं लागतं की त्याच्यात जे तुम्ही डॅक्स वापरले त्याला अजून ऑप्टिमाइज करावं लागतं, त्याचं अजून फाईन ट्युनिंग करावं लागतं, त्याचं परफॉर्मन्स वगैरे. हे याच्यासाठी असतं. मग त्याच्यासाठी लेट्स से जसे इथे टूल, हे एक्सटर्नल टूल्स म्हणून आहेत ना, इथे ब्रावो म्हणून एक्सटर्नल टूल्स आहे. सो त्याच्यामध्ये काय येतं की तुम्ही जे मेजर्स बनवले ते मेजर्स तिथे तुम्हाला दिसतात सेपरेटली. ते कॅल्क्युलेशन तिथे तुम्ही अजून फाईन ट्यून करू शकता. म्हणजे लेट्स से पॉवर बीआय मध्ये जसं आता हा नवीन व्ह्यू आलाय ना, इथे डॅक्स व्ह्यू म्हणून. ठीक आहे. सो अशीच एक विंडो तिकडे ओपन होते त्या पर्टिक्युलर टूल, आणि त्याचे मल्टिपल बेनिफिट्स पण असतात की लेट्स से तिथे तुम्हाला तुमचा तो डेटा असतो ना, तुमचं जे मॉडेल तुम्ही क्रिएट केलेलं असतं ना, हे मॉडेल तो ऑटोमॅटिकली अनालाइज करतात ते टूल्स, आणि तुम्हाला सांगतात की तुमच्या ह्या पूर्ण मॉडेलमध्ये लेट्स से तुम्ही आउट ऑफ एखाद्या टेबलमध्ये लेट्स से तुमचे 10 कॉलम आहेत, त्या 10 पैकी सपोज तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन मध्ये फक्त 5च कॉलम यूज केले, सो ते तुम्हाला कॅल्क्युलेट करू शकतं की ह्या पर्टिक्युलर टेबलमध्ये तुम्ही 5 कॉलम यूजच नाही केले, तुम्ही ते डिलीट करू शकता. सो इन दॅट वे तुमचा परफॉर्मन्स कसा होतो, मग तुमची मॉडेलची साईज कमी झाली तर तुमचा परफॉर्मन्स वाढतो ना. सो मग दॅट वे त्यासाठी ते टूल्स कधी कधी युजफुल होतात. इन शॉर्ट परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी. ठीक आहे, हे पण प्रिव्ह्यू फीचर आहे अजून. टॅक्स नाही आमच्याकडे. प्रिव्ह्यू फीचर मध्ये प्रिव्ह्यू ते अजून ऑफिशियली आलेले नाही. ठीक आहे. सो परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो मी, आपण काय करतोय, एकदा की रिपोर्ट जनरेशन झालं, त्याला आपण पब्लिशवर क्लिक करतो. पब्लिशवर क्लिक केलं की app.powerbi.com ही जी आपली मायक्रोसॉफ्टची सर्व्हिसची साईट असते, तिथं तुम्हाला सेम लॉग इन आयडीने म्हणजे लॉग इन करावं लागतं. जर तुम्ही इथे वापरता पॉवर बीआय साठी, ते दोन्ही पण सेमच असायला हवे. मग त्या पर्टिक्युलर जिथे तुम्ही ह्या app.powerbi.com ला इथे जिथे ऑनलाईन सर्व्हिसेसचं जे पोर्टल आहे, इथे तुमचं जे वर्कस्पेस असतं क्रिएट झालेलं, त्या वर्कस्पेस मध्ये तुम्ही
तो रिपोर्ट पब्लिश करता. ते वर्कस्पेस सिलेक्शन तुम्हाला इथे दिसतं ज्यावेळेस मी पब्लिशवर क्लिक करतो इथे. जसं इथे आता मी करतोय तर मला ते दिसेल, विचारेल की किती कुठल्या वर्कस्पेसमध्ये ते लिस्ट येईल, जेवढे वर्कस्पेस तिथे अवेलेबल असतील त्यांची, आणि कुठल्या वर्कस्पेसमध्ये तो तुम्हाला पब्लिश करायचा आहे. वन्स तुम्ही तो पब्लिश केला की रिपोर्ट जो असतो तो तुम्हाला इथे पॉवर BI सर्व्हिसेसच्या पेजमध्ये येतो. वन्स इथे तो रिपोर्ट आला की मग तुम्ही त्याला पर्टिक्युलर त्याचं जे फाईन ट्युनिंग म्हणण्यापेक्षा सेटिंग्स जो असतील, जसं मी प्री सेल्स मध्ये तो केला इथे रिपोर्ट, ठीक आहे. तो ज्यावेळेस इथे तो पब्लिश होतो इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट आणि डेटा सेट्स. याला सिमेंटिक मॉडेल बोलतात नवीन लँग्वेज मध्ये. या रिपोर्ट्स मध्ये लेट्स से ह्या डेटा फ्लोच्या डमी 2 जो आहे ना, इथे तुम्हाला याची व्हिज्युअल दिसतील, ठीक आहे. पण याच्याशी रिलेटेड जे डेटा आहे, याच्याशी रिलेटेड डेटा किंवा तुमचं जे मॉडेल आहे, तुमचं कॅल्क्युलेशन आहे, हे सगळं स्टोअर कुठे असणार आहे? हे डमी 2 नावाने खाली जे इथे क्रिएट झालं की सिमेंटिक मॉडेल, हा तुमचा रिपोर्ट आहे. याच्यात तुम्हाला व्हिज्युअल दिसतील, पण त्याच्याशी रिलेटेड डेटा वगैरे जे सगळे असेल ते याच्यात असेल डमी 2 मध्ये, ते ऑटोमॅटिक क्रिएट होतं. सो तुम्हाला जर रिपोर्ट रिफ्रेश करायचा असेल ऑटोमॅटिकली, तुम्हाला हा जो इथे बघा रिफ्रेशचा ऑप्शन येत नाही, पण याच्यावर इथे येतो बघा ऑप्शन रिफ्रेश म्हणून, ठीक आहे. सो मग ह्या डेटा सेटला किंवा या सिमेंटिक मॉडेलला तुम्हाला रिफ्रेश करावं लागतं. मग त्याची सेटिंग्स असतात, याच्या सेटिंग्स मध्ये जाऊन तुम्ही ते अरेंज करू शकता. लेट से मग मला गेटवे सेटअप करायचा आहे, डेटा सोर्सला हे जे डेटा सोर्स क्रेडेन्शियल आहे, हे डेटा सोर्सला मला त्याला सेट करायचं आहे. ऑटोमॅटिक रिफ्रेश वगैरे आहे ते ऑन करायचं आहे. त्याचा एक टायमिंग द्यायचा की रिपोर्ट किती वाजता रिफ्रेश झाला पाहिजे, तो कुठल्या रिजन्स मध्ये, इथून सगळं सेट होतं ते. रिपोर्ट पण refresh होणार. So this data source credential is of the Power BI account ना? आता म्हणजे नाही. आपला जो Power BI चा जो डेटा आहे तो मे बी SQL ला कनेक्टेड आहे, ठीक आहे. तो तर आता डेस्कटॉप वरती इथं कनेक्टेड असणारच ना? नाही. आपण ज्या वेळेस इनिशियल लेवलला गेट डेटा करतो, पॉवर BI डेस्कटॉप मध्ये आपल्याला डेटा घ्यायचा असेल त्यावेळेस इनिशियल लेवलला गेट डेटा करतो ना, आपल्याला ज्या डेटा सोर्स मधून डेटा घ्यायचा, तेव्हा पण क्रेडेन्शियल टाकतोच. मग तेव्हा जे क्रेडेन्शियल तुम्ही टाकता ना, ते क्रेडेन्शियल इथे कॅरी फॉरवर्ड होतात. हा बरोबर. ठीक मग आहे. आता चेंजेस करताना जर इथं चेंज करतो मग तिथं पण चेंज होतो. नाही, तिथे नाही चेंज होत ते. एकदा की रिपोर्ट इथे टाकला ना, हा. तुम्हाला जे क्रेडेन्शियल्स असतात ना ते इथे वापसली रिएंटर करावे लागतात ते क्रेडेन्शियल्स. हा तेच मला तेच विचारत होतो. म्हणजे आपलं ह्याच्यामध्ये पण जर तो डेटा सोर्स पाहिजे तर त्याचे क्रेडेन्शियल, credentials कारण पण याच्यासाठी सर्व्हिसेसला आधी अजून माहित नाहीये ना की ते क्रेडेन्शियल्स कुठले. सो एक तर ते क्रेडेन्शियल्स तुम्हाला इथे परत टाकावे लागतात किंवा एक नवीन डेटा सोर्स क्रिएट करावा लागतो. म्हणजेच आता लेट्स से SQL सर्व्हर आहे ना, तर SQL सर्व्हरचा जो डेटा आहे माझा, तो मी पॉवर BI डेस्कटॉप मध्ये कनेक्ट करून केला, रिपोर्ट जनरेट केला, मी पब्लिश केला. बरोबर. एकदा मी रिपोर्ट पब्लिश केला की मग त्या पर्टिक्युलर रिपोर्टसाठी एक नवीन डेटा सोर्स पण मला ऑनलाईन क्रिएट करावा लागतो, की जो डेटा सोर्स काय करतो, SQL सर्व्हरला कनेक्ट करतो, त्याच सेम. ठीक आहे. आणि SQL सर्व्हरचं कनेक्शन त्या डेटा सोर्स बरोबर झाले, जो इथे असतो तो डेटा सोर्स माझ्या ह्या रिपोर्टला कनेक्ट होतो. म्हणजे बेसिकली ती ABCD आपण परत ह्याच्यात पण करतोय. हो, इन शॉर्ट तसं म्हणता येईल. मला मग ते इथं तर फक्त डेटा सोर्स क्रेडेन्शियल्सचे ऑप्शन आहे. मग डेटा सोर्स सिलेक्ट करायचा ऑप्शन कुठे आहे? आहे ना, सगळं आहे याच्यामध्ये. एकदा की झालं ना, इथे गेटवेचं ही डेटा सोर्स क्रेडेन्शियल दिसतंय, हा याच्यामध्ये असतं ते. म्हणजे त्याच्यातच असतं का? ओके. मग मला इथं परत ते SQL सर्व्हर आहे, परत ते सगळं टाका. तर मग आता तुमचा डेटा कसा काय दिसतोय? तुम्ही तर काही त्याला दिलं नाही. मी पब्लिश केलंय ना. अच्छा, हा तुमचा बॅकएंडला तिथं जर एक्सेल मध्ये असेल आणि तुमचं तर डायरेक्ट त्या फोल्डर पाथला दाखवतंय ना. मग त्यावेळेस नाही, तू आता डमी 2 बोलतोय की कशाचं डमी बोलतोय? टूलचं. डमी 2 ला मी आता पब्लिश केलं होतं ना, तर मगाशी पब्लिश नाही केलं का या हा. वर्कस्पेस मध्ये? आता मग ह्याला कुठून कळतंय की ते तुमच्या पीसी मध्ये स्टोअर्ड आहे? अजून नाही कळत याला, अजून त्याला मी असाइन नाही केलं, अजून नाही समजत त्याला. मला डेटा तर दिसतोय तसा. डेटा म्हणजे ही ऑलरेडी जेवढा डेटा याच्यामध्ये आहे त्या इम्पोर्ट तुम्ही केलेला आहे ना, so तुम्ही एक डेटाची कॉपी बनवलेली आहे. ओके. आता हा डेटा लेटसे तुम्ही आज डेटा घेतलाय आणि आज तुम्ही पब्लिश केलाय, सो आजपर्यंतचा डेटा तुमच्याकडे आहे. पण उद्या जो नवीन डेटा येणार आहे तो ह्याच्यात नाही ऍड होणार ना, जोपर्यंत तुम्ही डेटा सोर्सला कनेक्ट होत नाही तोपर्यंत. आता मग जर मला लोकल सिस्टमला कनेक्ट करायचं होऊ शकतं ते. हा, आता मग पॉवर BI सर्व्हिसेस मध्ये ज्यावेळेस आपण रिपोर्ट पब्लिश करणार ते आपण आपल्या लोकल सिस्टमला कनेक्ट करणार ना.
तेच बघणार आहे ना आपण की कनेक्शन कसं बनवणार आहे आपण, ते त्याच्यासाठी डेटा सोर्स कसे करणार आहे, ते सेटअप जे आहे आपण जे गेटवेचं सेटअप आहे ते गेटवेचं सेटअप आपल्याला करावं लागेल. कारण ऑन प्रिमायसेस डेटा आणि क्लाउड सर्व्हिस यांना कनेक्ट करायचं असेल तर गेटवे इन्स्टॉल करावं लागेल. शिकवणार आहे तुम्ही. पण हे सगळं करणार आहे ना आपण. तुम्ही टेन्शन Overview दिलाय sir. मी नाही, फक्त ओव्हरव्ह्यू दिला. आजच अच्छा. संपत नाही लेक्चर अच्छा. तुमचे. I तुम्ही thought- दोघं आहे ना curiosity मध्ये बाजूला ठेवा. हा आणि हो. नाही आपण- आय थॉट की दिस इज इट झालं. पण अजून काय आहे याच्यात आता? असं हे आता जसं की ते डाउनलोड ऑप्शन आहे ना, इथे बघा इथे डेटा गेटवेज आहेत ना. सो हे डेटा गेटवे आपल्याला इन्स्टॉल करायचे सिस्टम मध्ये. तुम्ही हे गेटवेज पण डाउनलोड करून ठेवा. नाही नका करू, कारण आता करता येणार नाही तुम्हाला. आता काय करू नका थांबा जरा. तुम्हाला मी एक फक्त एक हेच देतो आता. लेट्स से इथे आपल्याकडे ना टेस्ट ईमेल नावाची एक वेबसाईट आहे. ठीक आहे, हे बघा ही एक वेबसाईट आहे टेम्प ईमेलची. त्या वेबसाईटला व्हिजिट करायचं. तो तुम्हाला काय करेल, एक टेम्पररी ईमेल ऍड्रेस क्रिएट करून दिला. आहे माहिती आहे सर. हे 10 मिनिटासाठीच असतं ना. नाही बरोबर चालतं भरपूर. पण ते Sir, कोण पण लक्षात ते ठेवतं domain name सगळ्यांचं same पाहिजे. हो पण म्हणून तर म्हणतो तुम्ही सगळे ट्राय करा. जर जोपर्यंत डोमेन नेम सेम येत नाही तोपर्यंत ट्राय करा. ऍटलीस्ट 3 जणांचे ग्रुप बनवा, सगळ्यांचे डोमेन सेम असणारे, म्हणजे आपल्याला शेअरिंग करता येईल रिपोर्ट. ओके. म्हणजे आपण असं कन्सिडर करू Share करू शकतो. सेम ईमेल ऍड्रेस वाली आपण एक कंपनी कन्सिडर करू, दुसरे सेम ऍड्रेस वाली एक कंपनी, म्हणजे ऑर्गनायझेशन झाली ना, राईट. फक्त access द्यायचा का? मग आपण ह्याचं काय करणार, हे ईमेल ऍड्रेस वापरून प्रोची ट्रायल घेणार. म्हणजे प्रो लायसन्स आपण ट्रायल बेसिसवर घेणार 60 दिवसाच्या, आणि मग आपण रिपोर्ट शेअर करणार. म्हणजे आपल्याला अंडरस्टँड पण होईल, आपली लर्निंग पण होईल, आपल्याला पैसे पण नाही खर्च करायला लागणार. ठीक आहे. दोन कंपन्या. बोलणं झाली sir तुम्ही. काय Okay. आपला ईमेल आयडी पण टाकू शकतो जरा, एवढा काय प्रॉब्लेम नाही. अरे पण तुझं ईमेल आयडीला डोमेन जीमेलच राहील ना. gmail.com नाही घेत ते. त्याला ऑर्गनायझेशन अकाउंट लागतं. तर हे डोमेन घेतात त्याला असं सोडून जातो तुम्ही परत दुसरं कसं हे ते काय refresh. refresh करायचं. हे दिसते का चेंज ईमेल ऍड्रेस, आता तोच येईल परत. ठीक आहे, हे ग्रास डे वाला ना, तुम्ही चेंज केलं तर तो चेंज होईल त्याचं डोमेन. नाही ते एक काम करा, आता काहीच करू नका. उद्याच्या वेळेस आपलं लेक्चर स्टार्ट होईल त्याच्या वेळेस आपण करू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल कोणाचं काय. ठीक आहे, ओके. सो आपण भेटूयात मंडेला. Yes, sir. Yes, Captain. चलो बाय बाय देन, गुड नाइट. Good night. सो जाओ. ऐसे भी तुम लोग दिन भर थक गए हो क्या? हे तर आमचं नवीनच आहे सगळं. नवीन नाही, ही स्नेहा आहे आणि I think हा कोण, हा असतो गणेश. Thank you, sir.